राज्य शासनाने ओबीसीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द केली आहे। राज्य शासनाच्या या निर्णयाचं ओबीसी विद्यार्थ्यांनी स्वागत करत चंद्रपुरात बुधवारी जल्लोष साजरा केला। यावेळी विदर्भवादी ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। राज्य सरकारने ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क तसंच परीक्षा प्रतिपूर्ती योजनेसाठी वार्षिक 8 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा रद्द केली आहे। त्याऐवजी केवळ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र बंधनकारक केलं आहे। राज्य शासनाच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे। शासकीय, अशासकीय, अनुदानित आणि मान्यता प्राप्त खासगी, विना अनुदानित आणि कायम विना अनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतन आणि शासकीय विद्यापीठात विना अनुदान तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या मुक्त, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीसाठी पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा 2017-18 मध्ये 8 लाख रुपये करण्यात आली होती। 8 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता। त्यांना पूर्ण शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क भरावं लागत होतं। उत्पन्नाची अट रद्द व्हावी आणि ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आहे अशांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी सातत्याने केली जात होती। दरम्यान ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे। राज्य सरकारने एक फार चांगला निर्णय घेऊन विद्यार्थ्यांसाठीच्या हिताचा निर्णय जो घेतला त्याबद्दल आज महायुती सरकार आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे जाहीर आभार या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीने व्यक्त करत आहोत। कारण जो GR होता त्याच्यामध्ये 2 अटी होत्या, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा असो किंवा इतर कामासाठीचा असो, उत्पन्नाचा दाखला आणि प्लस नॉन क्रिमिलेअर। त्यामुळं उत्पन्नाचा दाखला ही अट रद्द करून नॉन क्रिमिनल ज्या विद्यार्थ्यांना आहे त्या विद्यार्थ्यांना सर्व लाभ मिळतील। त्यामुळे हा जल्लोष या ठिकाणी आम्ही साजरा करेल।